नमस्कार, मी श्रुती राहुल TV9च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। दिल्ली ते आग्रा या दरम्यानच्या गतिमान एक्सप्रेसला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखवून तिचं उद्घाटन केलेलं आहे। सकाळी 10 वाजता ही ट्रेन निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून सुटली। ती 11:40 आग्र्याला पोहोचणार आहे। ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार असून 210 किलोमीटरचं अंतर 100 मिनिटांमध्ये पार करणार आहे। गतिमान एक्सप्रेसला 12 AC कोच आहेत। सर, आज गतिमान एक्सप्रेस सुरू झाली। हे बघा, नवीन गाडी सुरू करणं इथपर्यंतच हा प्रवास मर्यादित नाही। तर रेल्वेच्या इतिहासात आतापर्यंत कधीही ना ज्या गतीने गेलेली गाडी आज सुरू होते। गतिमान एक्सप्रेस हा रेल्वेच्या एक इतिहासामधला एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे। देशामध्ये चालणाऱ्या सगळ्या गाड्या, मग त्या पॅसेंजर गाड्या असो, एक्सप्रेस गाड्या असो, मेल गाड्या असो, या सगळ्या गाड्यांची गती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मी माझ्या बजेटमध्ये सांगितल्यानंतर एवढ्या लगेच कमीत कमी वेळात ही गाडी सुरू झाली। आम्ही आज अशी कंप्लीट पूर्णपणे अशी ताकद लावून रेल्वेचे पूर्ण बदल होण्यासाठी प्रयत्नशील आहोत। मला खात्री आहे की आणि काही दिवसामध्येच लवकरच मुंबई टू दिल्ली ह्याच्यावर पण एक टॅगलो नावाची ट्रेन सेट चालू होईल की ज्यामुळे प्रवासाचं एकंदर अंतर आणखीन कितीतरी तासांनी कमी होईल। या सगळ्या प्रवासामध्ये मला खात्री आहे की आज जी सुरुवात केली आहे यामधून येणारी अनुभव, यामधून येणारी सगळी माहिती घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये आणखीन प्रगती करतो। हे भारताच्या इतिहासातली सगळ्या शताब्दीपेक्षा फास्ट असली ट्रेन आहे। भारतातली सगळ्यात फास्ट असली ट्रेन आहे ही। आजची सगळ्यात गतिमान ही ट्रेन आतापर्यंत सुरू झाल्यामध्ये। पण अजूनही आम्ही असे 4-5 नवीन प्रॉडक्ट जाहीर केलेले आहेत। त्याच्यामधूनही अजूनही नवीन तऱ्हेचा लोकांना अनुभव घेता येईल। 9 मार्गावरच्या ट्रेन धावणार आहेत। 9 मार्गावरच्या ट्रेन धावणार आहेत का? आता अजूनही बऱ्याच मार्गावर चालू करतोय आम्ही। चालू करताय। धन्यवाद। हे होते केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अनेक मार्गावरती अशा गाड्या सुरू करणार आहोत। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत रामदास, TV9 मराठी। गतिमान एक्सप्रेसची वैशिष्ट्य काय आहेत त्यावर एक नजर टाकणार आहोत। ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे ही गतिमान एक्सप्रेस। 210 किलोमीटरचं अंतर 100 मिनिटात पार करणार आहे। गतिमान एक्सप्रेसला 12 AC कोच आहेत। हवाई सुंदरीप्रमाणे प्रत्येक कोचमध्ये रेल सुंदरी असेल। फ्री वायफाय सेवा, स्वयंचलित दरवाजे हे देखील असणार आहे। दिल्लीतल्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून ही ट्रेन सुटलेली आहे। दिल्लीहून रोज सकाळी 8:10 ती सुटेल। आग्र्याला सकाळी 9:50 पोहोचेल। ताजमहल शुक्रवारी पर्यटकांसाठी बंद असल्यानं गतिमान एक्सप्रेस त्या दिवशी धावणार नाही। मी आता आहे गतिमान एक्सप्रेसमध्ये। हीच गतिमान एक्सप्रेस निजामुद्दीन वरून धावणार आहे। खास करून जर बघितलं तर हे सगळे निया कोटामधले जे लोक आहेत, परिचारक, ते खास करून आता संपूर्ण तयारी सुरू आहे। शेवटचा टप्पा आहे, कारण की काही वेळातच ही गाडी धावणार आहे। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळत असेल ज्या पद्धतीने एअर होस्टेस असतात त्याच धर्तीवरती इथे मुलींना संधी देण्यात आलेली आहे, महिलांना संधी देण्यात आलेली आहे त्याच प्रकारची। आणि ज्याच प्रकारे आणि खास करून बघितलं तर ही गाडी जी आहे निजामुद्दीन ते आग्राच्या दरम्यान धावणार आहे। एक एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रकारचं आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारची सुविधा इथे उपलब्ध आहे। आणि सोबतच जर बघितलं तर एकीकडे या गाडीच्या माध्यमातून एक भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अशी सगळ्यात वेगवान जी गाडी आहे ती धावणारी ही गाडी आहे। शताब्दी एक्सप्रेस नंतर सगळ्यात वेगवान ज्याचा वेग असणार आहे दर तासाला 160 किलोमीटर अशा प्रकारची गाडी आहे। आपण या गाडीची सीट जर बघितली आपण तर आपल्याला लक्षात येईल एक कम्फर्टेबल सीट आहे। आणि या गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ज्या पद्धतीने सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर बघितलं आपण तर खास करून ह्या ज्या सीट्स आहे ह्या आरामदायक आहे। आणि यामध्ये प्रत्येक गाडीच्या डब्यामध्ये एक फ्रेग्नेंट लावण्यात आलेले आहे। इथे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुगंध यावा, कुठल्या प्रकारात त्रास सर्वसामान्य प्रवाशांना होऊ नये यासाठी। आणि प्रत्येक इथे चार्जिंग देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे जे ब्रेन लिपीच्या माध्यमातून हे नंबर देण्यात आलेले आपले जर बघितलं आपण तर इथे ब्रेन लिपीच्या माध्यमातून जे अंध प्रवासी असतात त्यांना इथे त्यांना सुविधा व्हावी त्यासाठी ब्रेन लिपीच्या माध्यमातून नंबर देण्यात आलेले आहे। सोबतच प्रत्येक सीट्सवरती ताजे वर्तमानपत्र आणि रेल्वे मॅगझिन आहे ते सुद्धा असणार आहे, रेल बंधू आणि अशा प्रकारचं सगळ्या याच्याची सुविधामय ही ट्रेन आहे। खास करून 12 डबे आहे। या डब्यांमध्ये जर बघितलं आपण तर खास करून जे 8 डबे आहेत ते सीसी चेअर कारचे आहे, 2 डबे जे आहे ते एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे आहे। आणि त्यानंतर
या सोबतच 2 डबे जे आहेत ते पेंट्री कार असणार आहे। सोबतच या गाडीमध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे प्रत्येक डब्यासोबत एक छोटी पेंट्री कार सुद्धा आहे। खास करून छोटं किचन आहे। जर आपण बघितलं या इथे जर बघितलं आपण गतिमान एक्सप्रेसमध्ये ज्या परिचालिका आहे त्या माझ्या सोबत आहेत। खास करून जर बघितलं ह्या सगळ्या एअर होस्टेसच्या धर्तीवरच्या गतिमान एक्सप्रेसमधल्या सगळ्या ह्या परिचालिका आहे। क्या नाम है आपका? भारती। भारती जी, आप गतिमान एक्सप्रेस में जाने वाले हो, हाँ जी। पहली राइड है, हाँ जी। क्या अनुभव है, कैसा लग रहा है? अनुभव, मैं अभी पहली राइड के लिए बहुत ही ज़्यादा एक्साइटेड हूँ। हाँ। मुझे इसमें काम करना होगा, कुछ नया सीखने को मिलेगा, नया एक्सपीरियंस होगा, तो मैं अभी एक्सप्लेन नहीं कर सकती हूँ, बट मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ। किस तरह के काम करने वाले? आपका शुभ नाम बता दीजिए पहले। नमस्कार, मेरा नाम माया है। मैं गतिमान में पहली बार सफर कर रही हूँ अपनी टीम के साथ, जो बहुत ज्यादा उत्साहित है, पूरे जोश के साथ। जो हमारे से सेवा की जाएगी हम करेंगे। नमस्कार किया जाता है, नमस्कार, वेलकम टू गतिमान। उसके साथ हम जो हमारे कस्टमर हैं उनको रोज बर्ड, चॉकलेट और वेट टिश्यू प्रोवाइड किया जाता है। आप गतिमान एक्सप्रेस में जाने वाले हो, पहली बार जाने वाले हो और बहुत सारे यात्री आपके साथ होने वाले हैं, तो क्या लगता है कि आप उनको अच्छी सेवा दे पाएंगे? बिल्कुल अच्छी सेवा दे पाएंगे हम उनको और उनकी हेल्प करेंगे। और टोटली हमें पूरी ट्रेनिंग मिल चुकी है। हाँ। कभी कोई दिक्कत ही नहीं आएगी इसमें। कितनी देर ब्लड की ट्रेनिंग हुई सर्विस आपकी? मैं तो पहले से हूँ, 10-12 साल हो गए इस लाइन में। हाँ। पर जो लड़के हैं कुछ में से कुछ 2 साल 3 साल के हैं, पर जो हमारी इसके लिए ट्रेनिंग हुई वो 3 महीने से हुई। 3 महीने पहले से चल रही थी हमारी ट्रेनिंग। और क्या खिलाने वाले हो इन लोगों को आप? इसमें वेज नॉन वेज ब्रेकफास्ट है इस समय। हाँ। और शाम का दूसरा मेन्यू है, टी हाँ। कॉफी जूसेस ये हैं। इस तरह से राजधानी में होता है उसी तरह से राजधानी से काफी बेहतर है। काफी बेहतर हाँ। धन्यवाद। हे सगळे लोक जर बघितले आपण खास करून जर बघितले हे सगळे लोक आहेत आणि जर बघितलं तर इथे काही मुलं जेव्हा इथे प्रवासी येतील तर प्रवासी आल्यानंतर त्यांच्या सोबत देखील ते सर्व लोक असणार आहे आणि खास करून या सगळ्या याच्यामध्ये हे सर्व लोक टिश्यू पेपर देणार आहे, त्यानंतर गुलाब देऊन सगळ्यांचं स्वागत करणार आहे। एक नवीन प्रकारची सुविधा आहे आणि असं म्हणता येईल की गतिमान एक्सप्रेसच्या माध्यमातून एक नवीन प्रकारची गाडी जी भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात वेगवान अशी गाडी असणार आहे। हीच जी गाडी आहे आणि खास करून जर बघितलं तर हे सर्व आहेत सगळे परिचालक असणार आहे जे सगळ्यांना सुविधा देणार आहे आणि जर बघितले हा टिश्यू आहे त्यानंतर गुलाब देऊन सगळ्यांचं स्वागत करणार आहे आणि असं म्हणता येईल की एक आरामदायक प्रवास गतिमान एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत रामदास, TV9 मराठी। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या आहेत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।